नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपला वर्ग या चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश या विषयाचा एक घटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच। फिगर्स ऑफ स्पीच हा घटक जवळजवळ पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या अभ्यासक्रमात सुद्धा असतो। तसेच अकॅडमिक सिलेबस व्यतिरिक्त इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा वगैरे असतात त्यात सुद्धा इंग्लिश विषयांतर्गत यावर प्रश्न हे बरेच विचारलेले असतात। शिक्षक पात्रता परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे, त्यात आपण बघू शकतो त्यातही फिगर्स ऑफ स्पीचवर 2-3 प्रश्न हे हमखास विचारलेले असतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही फिगर्स ऑफ स्पीच, त्यांचे स्पष्टीकरण विथ एन एक्झाम्पल विच कॅन बी युजफुल फॉर यू। फर्स्ट फिगर ऑफ स्पीच आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे अलिट्रेशन। अलिट्रेशन यालाच मराठीमध्ये अनुप्रास अलंकार असेही म्हणतात। When in a sentence there is a repetition of the beginning sounds of neighboring words, it is the use of alliteration. एकाच वाक्यात ज्यावेळी वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला सारखे लेटर आले असेल, तर सारखे लेटर म्हणजे समान ध्वनी एकच अक्षर रिपीट झाले असेल तर त्या ठिकाणी अलिट्रेशन हा अलंकाराचा वापर केलेला असतो। फर्स्ट एक्झाम्पल, राजू ब्रिंग्स हिमसेल्फ टू द बँक ऑफ अ बे। साऊंड ब म्हणजेच बी हे लेटर या वाक्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला जवळजवळ 3 वेळेस आलेले आहे, म्हणून या ठिकाणी अलिट्रेशन हा अलंकार आहे। सेकंड एक्झाम्पल, ही होल्ड्स हिज हेड, हा या ठिकाणी एच या लेटरची पुनरावृत्ती जवळजवळ सर्वच शब्दांमध्ये झालेली आहे। तिसरं उदाहरण आपण बघू शकतो, काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने कापून काढले। क हे लेटर त्या ठिकाणी रिपीट झालेले आहे प्रत्येक शब्दामध्ये। सेकंड फिगर ऑफ स्पीच आहे रिपीटेशन। तर रिपीटेशन आणि अलिट्रेशन मध्ये लिटिल बिट सिमिलॅरिटी त्या ठिकाणी आहे, तर त्यावेळी आपण थोडे केअरफुल असायला हवे। व्हेन इन अ सेंटेन्स सेम वर्ड्स आर रिपीटेड, इट इज द यूज ऑफ रिपीटेशन। या ठिकाणी एकाच वाक्यात शब्द रिपीट झाले असतील तर त्या ठिकाणी रिपीटेशन या अलंकाराचा वापर असतो। उदाहरण आपण बघूया, रेन रेन गो अवे। या ठिकाणी रेन हा शब्द 2 वेळा आले आहे, म्हणून त्या ठिकाणी रिपीटेशन हा अलंकार आहे। सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा जॉनी जॉनी हा शब्द रिपीट झालेला आहे। आणि तिसरं वाक्य आपण बघू शकतो, देवा हो देवा गणपती देवा। देवा हा शब्द या ठिकाणी त्याची पुनरावृत्ती झालेली आहे। अलिट्रेशन म्हणजे शब्दाच्या सुरुवातीचे लेटर अक्षर हे रिपीट झालेले असते 2-3 शब्दांमध्ये, तर रिपीटेशन मध्ये वाक्यामध्ये शब्द म्हणजेच वर्ड्स रिपीट झालेले असतात। थर्ड फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन। पर्सॉनिफिकेशन यालाच मराठीत चेतन गुणोक्ती अलंकार असे म्हणतात। When in a sentence non-living means inanimate things, animals, birds, plants, flowers or ideas etc. are given the human qualities or they are described as human beings, it is the use of personification. एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी यांना जर मानवी गुण दिलेले असतात, म्हणजे चालणे, बोलणे, हसणे, खेळणे हे मानवाचे गुण जर त्या निर्जीव वस्तूंना, प्राण्यांना, वनस्पतींना उद्देशून बोलले असतील तर त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन या अलंकाराचा वापर केलेला असतो। फॉर एक्झाम्पल, फर्स्ट द वेव्स आर सिंगिंग अ सॉन्ग। समुद्री लाटांना या ठिकाणी गाण्याचा गुण दिलेला या उदाहरणात दिसून येतो। सेकंड आहे स्टार डान्स्ड इन द स्काय। तिसरे उदाहरण आहे, ती पहा सर्वात मागे मान उंचावून पाहणारी टेकडी, तिच्या पायाजवळून उड्या मारीत जाणारा, गात जाणारा तो अवखळ झरा। तर टेकडी आणि झरा सुद्धा निर्जीव आहेत, त्यांना सुद्धा मानवी गुण दिलेले आहेत, पाहण्याचे, उडी मारण्याचे। आणि सेकंड एक्झाम्पल आपण बघितले, तारे सुद्धा निर्जीव आहेत, त्यांना मानवी गुण, नाचण्याचा मानवी गुण त्या ठिकाणी दाखवलेला आहे। दिस इज अबाउट द पर्सॉनिफिकेशन. लेट्स मूव टुवर्ड द फोर्थ फिगर ऑफ स्पीच, दॅट इज सिमिली। सिमिली यालाच मराठीत उपमा अलंकार असे म्हणतात। When in a sentence a direct comparison is made between two objects of different kinds which have at least one point in common shown using like or as, it is use of simile. वाक्यात ज्यावेळी 2 वस्तू, व्यक्ती, प्राणी, वनस्पती, पक्षी यांना जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी यांना जर
इत्यादींमध्ये प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असते, त्यामध्ये एकमेव साम्य दाखवण्यासाठी आणि त्या वाक्यात जर तुलना करण्यासाठी लाईक किंवा ॲज यासारख्या शब्दांचा उपयोग केलेला असेल त्या ठिकाणी सिमिली या अलंकाराचा वापर केलेला असतो. लेट्स सी एक्झाम्पल्स. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. काश्मीर इज लाईक अ हेवन ऑफ इंडिया. काश्मीरला स्वर्गाची उपमा दिलेली आहे आणि ती उपमा देण्यासाठी लाईक या शब्दाचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल. द रोड लाईज लाईक अ शेप्ड कार्पेट. या ठिकाणी सुद्धा रोडची तुलना केलेली आहे कार्पेट सोबत आणि ती तुलना दाखवण्यासाठी लाईक या शब्दाचा वापर केलेला आहे. तिसरे एक्झाम्पल आपण बघू शकतो. शिवाजी महाराज सिंहासारखे होते. शिवाजी महाराजांना सिंहाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. दिस इज अबाउट द सिमिली. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज ऑल्सो क्वाइट सिमिलर विथ द सिमिली, दॅट इज मेटाफर. सिमिली नंतर जो फिगर ऑफ स्पीच आपण बघणार आहोत तो म्हणजे मेटाफर. या ठिकाणी सिमिली आणि मेटाफर मध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात साम्य आहे. When an indirect comparison is made in between two objects of different kinds which have at least one point in common, it is the use of metaphor. There is no use of words like and as. मेटाफर म्हणजेच मराठी त्याला रूपक अलंकार असे म्हणतात. यातही सिमिली प्रमाणेच दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली असते, परंतु त्यातील साम्य दाखवण्यासाठी सिमिली प्रमाणे यात लाईक किंवा ॲज यासारख्या शब्दांचा वापर केलेला नसतो. तेथे मेटाफर हा अलंकार असतो. एक्झाम्पल्स. टाइम इज मनी. पैशांची तुलना ही वेळेशी केलेली आहे. द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट. उंटाची तुलना ही जहाजाशी केलेली आहे, परंतु ती तुलना दाखवताना दोनही वाक्यामध्ये लाईक किंवा ॲज सारख्या शब्दांचा वापर केलेला नाही. तिसरे वाक्य आपण बघू शकतो, ते आपण सिमिलीमध्ये सुद्धा घेतले होते. शिवाजी महाराज सिंह होते. दोन्ही वाक्ये काळजीपूर्वक वाचल्यास फरक आपणास लगेच लक्षात येईल. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज onomatopoeia. When in a sentence a word itself expresses sound, it is the use of onomatopoeia. म्हणजेच काय तर एखाद्या वाक्यात आवाजदर्शक शब्द वापरलेले असतील तर त्या ठिकाणी onomatopoeia या अलंकाराचा वापर असतो. फर्स्ट एक्झाम्पल. द डॉग्स भूभू इज क्रिएटिंग नॉइज. भूभू या ठिकाणी कुत्र्याचा आवाज आहे, आवाजदर्शक तो शब्द आहे, म्हणून या ठिकाणी ऑनोमेटोपिया या अलंकाराचा वापर आपण म्हणू शकतो. सेकंड एक्झाम्पल. आय हर्ड हिम टॅप द डोअर. टॅप हा साऊंड वर्ड आहे आणि तिसऱ्या वाक्यात सुद्धा झुकझुक हा गाडीचा आवाज म्हणून वापरलेला शब्द आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज 7 नंबर. इन्व्हर्जन. इन्व्हर्जन मीन्स व्हेन इन अ सेंटेन्स वर्ड्स आर नॉट इन अ करेक्ट prose order, subject plus verb plus object. It is the use of inversion. युजली वाक्याची रचना करताना कर्ता, मग क्रियापद आणि कर्म अशी रचना असते, परंतु ती रचना न देता यमक जुळवण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी ज्यावेळी वाक्याची रचना उलट सुलट असते त्या ठिकाणी इन्व्हर्जन हा अलंकार असतो. उदाहरणे आपण या ठिकाणी बघू. बट डोंट यू क्विट. या ठिकाणी सब्जेक्ट व ऑब्जेक्ट योग्य रचनेनुसार नाही. सेकंड एक्झाम्पल. इन व्हेन इज द वर्ड प्ले. हम आपके हे कोण. आपण बघू शकतो तीनही वाक्याची रचना उलट सुलट आहे. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे हायपरबोली. When in a sentence a statement is made emphatic by overstatement or exaggeration, it is the use of hyperbole. अतिशयोक्ती अलंकार मराठीत आपण याला म्हणतो. दिलेल्या वाक्यात जर अतिशयोक्ती केलेली असेल त्या ठिकाणी हायपरबोली हा अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल. शी वेप्ट अ बकेट फुल ऑफ टीयर्स. ती बादली भरून अश्रू तिने ढाळले. ही झाली अतिशयोक्ती. आय हॅव टोल्ड यू 100 times. मी तुला 100 वेळा सांगितले. ही सुद्धा अतिशयोक्ती आहे. हायपरबोली या अलंकाराचे ही दोन उदाहरणे आहेत.
तिसरं उदाहरण बघूया. दगडीचे तेल आणले, त्यात सासूबाईंनी आंघोळ झाली. उरलेले तेल सांडले, ते वेशीपर्यंत वाहत गेले, त्यात उंट पोहून गेला. ही सुद्धा झाली अतिशयोक्ती. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज antithesis. When in a sentence the opposite words or ideas are used side by side, it is the use of antithesis. वाक्यात जर विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेले असतील तर त्या ठिकाणी अँटिथेसिस हा अलंकार असतो. एक्झाम्पल्स बघूया. ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. लाईट आणि डार्क दोन अपोजिट वर्ड्स म्हणजेच अपोजिट कल्पना या ठिकाणी आलेल्या आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया. इट मे बी नियर व्हेन इट सीम्स फार. हे जवळ असू शकतं ज्यावेळी ते दूर वाटतं. दूर आणि जवळ या दोन कल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. दोन विरुद्ध अर्थाचे शब्द या ठिकाणी आलेले आहेत. तिसरे उदाहरण आहे. उघडलेली खिडकी त्याने बंद केली. ही 3 उदाहरणे आपण बघितली, त्यावरून आपल्याला लक्षात येईल अँटिथेसिस या अलंकाराचा वापर त्यामध्ये केलेला आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे व्हेन इन अ सेंटेन्स आयडियाज, थॉट्स, व्हॅल्यू, इम्पॉर्टन्स, qualities etc. are arranged in ascending order, it is the use of climax. दिलेल्या वाक्यामध्ये कल्पना, विचार, किंमत, महत्व, गुणवैशिष्ट्ये इत्यादी जर चढत्या क्रमाने दिलेले असतील म्हणजे योग्य त्या क्रमाने त्या विचार, कल्पना त्या ठिकाणी स्पष्ट केल्या असतील तर त्या ठिकाणी क्लायमॅक्स या अलंकाराचा वापर केलेला दिसतो. उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. बघूया. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट, शी केम, शी सॉ, शी कॉन्कर्ड. ती आली, तिने पाहिले, तिने विजय मिळवला. सेकंड एक्झाम्पल, दे एन्जॉय लिक्वर विथ डान्स अँड ड्रम. थर्ड, ती आली, तिने पाहिले आणि तिने जिंकून घेतले. गोष्टी कशा योग्य त्या क्रमाने घडत गेलेल्या आहे म्हणून त्या ठिकाणी क्लायमॅक्स या अलंकाराचा वापर केलेला दिसून येतो. क्लायमॅक्सच्याच अगदी अपोजिट म्हणजे नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे, दॅट इज अँटी क्लायमॅक्स. व्हेन इन अ सेंटेन्स आयडियाज आर प्रेझेंटेड इन डिसेंडिंग ऑर्डर, इट इज द यूज ऑफ अँटी क्लायमॅक्स. क्लायमॅक्समध्ये आपण बघितले आयडियाज असेंडिंग ऑर्डरने चढत्या क्रमाने मांडलेले असतात. अँटी क्लायमॅक्समध्ये अपोजिट म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने वाक्यामध्ये कल्पना, विचार, किंमत, महत्व, गुणवैशिष्ट्ये ही वर्तवलेली असतात. Let's see some examples of that. First, the soldier fights for glory and a shilling a day. Second example, he swears before sun, moon and leaves. सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण बघू शकतो मोठ्यापासून सन मोठा, त्यानंतर मून आणि लिव्स मोठ्या गोष्टीकडून लहान गोष्टीकडे ती आयडियाज त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, जिथे फुले वेचली तिथे गौऱ्या वेचण्याची वेळ आली. आय होप यू अंडरस्टूड व्हॉट एव्हर वी हॅव लर्न नाऊ. 11 फिगर्स ऑफ स्पीच आपण या व्हिडिओमध्ये बघितलीत. रिमेनिंग 12 फिगर्स ऑफ स्पीच आपण भाग 2 मध्ये बघूया. आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया भाग 2 मध्ये उर्वरित फिगर्स ऑफ स्पीच बघण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा, तसेच जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्स फॉर वॉचिंग.